नमस्कार मंडळी. तर आज आपण घरच्या घरी फालुदा बनवून तयार करणार आहोत. याच्यामध्ये जे पण इंग्रेडियंट्स मी वापरलेले आहेत ते सगळे घरी तयार केलेले आहेत. म्हणजे टूटी फ्रुटी असू दे किंवा आईस्क्रीम असू दे, सगळं घरी तयार केलेलं आहे. त्याचे लिंक आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर बघू शकता किती छान लेअर आलेली आहे. फालुदा दिसतानाच किती मस्त दिसतोय. तर सगळ्यात आधी आपण शेव तयार करून घेऊया. तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण आपल्याला पाणी आहे ते पूर्ण गार पाहिजे. पाणी कितीही गार असलं तरी पुन्हा आपण त्याच्यामध्ये आईस क्यूब आहेत ते ॲड करणार आहोत, म्हणजे आपली सेवई आहे ती मस्त सेट होते. तोपर्यंत मी ते जे सब्जा सीड्स असतात ते भिजत घालते, म्हणजे आपली सगळी तयारी होईपर्यंत ते छान भिजले जातील. असं बघायला गेलं तर 5 मिनटामध्ये ते छान भिजून तयार होतात. मी चमचाभरच घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आहे. मस्त फुलून डबल टिबल होतात ते. तर मिक्स करून मी यांना आता बाजूला ठेवते. तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. तर सगळ्यात आधी जे शेवईसाठी लागणारं पीठ आहे ते तयार करूया. मी ते पाव कप कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. मस्त अशी शेवई तयार होते. इथे मी पाव कप कॉर्नफ्लॉवर घेतले. याने काय होतं, एक जम्बो फालुदा असतो तो तयार होतो. तुम्हाला जेवढे फालुदे तयार करायचे आहेत त्यानुसार तुम्ही प्रमाण वाढवू शकता. त्याच्यामध्ये मी चमचाभर साखर घातले, जेणेकरून जे शेवया आहेत त्या फिक्या बनत नाहीत, मस्त अशा चवीच्या बनतात. मी पाव कप ज्या कपाने मी घेतलं होतं कॉर्नफ्लॉवर त्या कपाने 3 कप, म्हणजे कितीही तुम्ही पीठ घेतला तर त्याचं 3 पट पाणी याच्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे परफेक्ट अशी आपली शेवई बनवून तयार होते. मस्त असं याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे यातील जी साखर आहे तीही विरघळली पाहिजे आणि एकही गुठळी त्याच्यामध्ये असता कामा नये. नाहीतर जेव्हा आपण साच्यातून शेवई गाळतो तेव्हा त्याच्या गुठळ्या आहेत त्या मध्ये येऊ शकतात. त्यामुळे हे पीठ आहे ते एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, मस्त असं रनी कन्सिस्टन्सीमध्ये हवं आहे, म्हणजे आपली शेवई आहे ते एकदम परफेक्टली तयार होते. तर आता हे पीठ आहे ते मी मस्त असं मिक्स करून घेतलं आहे आणि बाजूला करून ठेवते. तोपर्यंत आपण शेवई गाळण्यासाठी जे भांडं लागतं मशीन ते घेणार आहोत. हा चकलीचा सोऱ्या आहे, हा प्रत्येक घरामध्ये अवेलेबल असतोच, तर तो मी घेतलेला आहे. आणि शेवई गाळायची जी चाळण असते जी एकदम बारीक खोलाची असते ती मी ते घेतले. तर खरखरीत भाग आहे तो आपल्याला बाहेरच्या साईडला ठेवायचा आहे आणि गुळगुळीत भाग आतल्या साईडला, म्हणजे शेवई आहे ती मस्त अशी पडते. तर बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला इथे जी चाळणी आहे ती घालून दाखवलेली आहे. आता आपली इथे सगळी तयारी झाली. आता आपण जे पाणी ठेवलं होतं फ्रीजमध्ये ते आणायचं आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे आईस क्यूब घालून ठेवायचे आहेत, म्हणजे आयत्यावेळी आपली गडबड होत नाही. कारण जे शेवईचं पीठ असतं ते पटकन सेट व्हायला तयार होतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण नंतर करायला आपल्याकडे वेळ नसतो, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आधी करून घ्यायच्या. आता मी गॅसवरती एक नॉनस्टिकचं पॅन ठेवलं आहे. ही शेवई करताना आवर्जून नॉनस्टिकचंच भांडं वापरा, म्हणजे कॉर्नफ्लॉवर असतं ते खूप चिकचिकीत असतं, आपल्याला करताना सोपं जाईल. आणि गॅस बारीक करायचा आणि हे पिठाचं जे मिश्रण आहे ते एकदम तळातून एकदा एकसारखं मिसळून घ्यायचं आणि मग आपल्याला हे पॅनमध्ये टाकायचं आहे. मिश्रण एकदा पॅनमध्ये गेलं की आपल्याला एकसारखं याला स्टर करत राहायचं आहे, अजिबात मध्ये थांबायचं नाही, नाहीतर याच्यामध्ये गुठळ्या होतात. गुठळ्या झाल्या तर आपली शेवई आहे ती व्यवस्थित गाळता येत नाही आणि खूप प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आपल्याला न थांबता याला मिक्स करत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता जसं की त्याच्यामध्ये आपण मिश्रण हे घातले तर तळाला हलके हलके असे गट्टू बनायला सुरुवात झालेले आहेत. हे मिश्रण आहे ते एकदम गोळा होऊन येतं, तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघू शकता. आतलं म्हणजे कडेचं जे मिश्रण आहे ते आतमध्ये घेत आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळं मिश्रण एकसारखं शिजलं गेलं पाहिजे. मिश्रण जर कच्चट राहिलं तर पाण्यामध्ये गेल्यावर शेवया आहेत त्या विरघळतात. तुम्ही बघू शकता किती छान घट्ट तयार झालं हे मिश्रण. अजूनही ते असं पांढरट आहे. पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचं आहे, म्हणजे जसं की व्हॅसलीन असतं तसं ते दिसतं तिथपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं मिश्रण आहे ते परफेक्टली शिजलं आहे असं आपल्याला समजतं आहे. एकसारखं मिक्स करत शिजवायचं. तुम्ही बघू शकता एकदम जे मिश्रण आहे ते व्हॅसलीनसारखं दिसायला सुरुवात झाली आणि एकसारखं असं गोळा होतं आहे, म्हणजे आपलं मिश्रण तयार झालं आहे. मी गॅस बंद केला आहे आणि जो आपला सोऱ्या होता त्याला असं कोणत्याही कापडाने पकडायचं आहे, कारण मिश्रण खूप गरम असतं. सुरुवातीला आपल्याला याला कापडाने पकडायचं आहे आणि सगळं मिश्रण आहे ते पटपट आपल्याला या सोऱ्यामध्ये घालायचं आहे, कारण ते मिश्रण आहे ते मी पुन्हा पुन्हा सांगते पटकन घट्ट होतं. त्यामुळे ही प्रोसेस आहे ती फास्ट करायची, अजिबात कुठेही थांबायचं नाही. सगळं मिश्रण आतमध्ये घालून झाल्यावर सोरा आहे तो एकदम परफेक्टली लावायचा आहे, म्हणजे वरून दाबत लावायचं आहे, म्हणजे मिश्रण आहे ते आपलं अजिबात वाया जात नाही. वरच्या साईडला राहिलं तर मग ते गाळणीतून पडत नाही.
आणि व्यवस्थित एकसारखं असं फिरवत आपल्याला याच्या शेवया आहेत त्या डायरेक्टली गार पाण्यामध्ये गाळून घ्यायच्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता किती छान अशा शेवया तयार झाल्यात. चमच्याने मी उचलून दाखवते, तुम्हाला इतकं समजून येत नसेल तर मी हातामध्ये सुद्धा घेऊन दाखवते. एकनी एक शेवई अशी वेगळी होते, अजिबात एकामेकाला चिटकत नाही आणि एकदम सॉफ्ट अशा ह्या शेवया बनून तयार होतात. अगदी तोंडात घातल्या घातल्या विरघळतात, इतक्या मस्त ह्या शेवया तयार होतात. जितकं जाळी तुम्ही लहान वापराल तेवढ्या ह्या बारीक शेवया बनून तयार होतात. तर शेवया आपल्या मस्त तयार झाल्यात. आता ह्या पाण्यामध्येच आपल्याला अशा ठेवायच्या आहेत, म्हणजे त्या आणखी स्टेबल होतील. ह्या शेवया तुम्ही करून अगदी महिनाभर फ्रीजमध्ये स्टोअर करून हव्या त्यावेळेला तुम्ही फालुदा आहे त्याचा आनंद घेऊ शकता, कोणत्याही फ्लेवरमध्ये करून. कारण फालुदामध्ये ह्या शेवया खूप मेन इन्ग्रेडियंट्स म्हटलं जातं. तर शेवया आपल्या तयार झाल्यात. आता आपण जे फालुद्याचा बेस असतो तो तयार करून घेऊया, म्हणजे कस्टर्ड मिल्क. त्यासाठी मी सेम पॅनमध्ये 1 कप दूध घेतलेलं आहे आणि गॅस मीडियम ठेवायचा आणि हलकंसं स्टर करत हलकासं कोमट झालं दूध की आपल्याला अर्धी वाटी दूध बाजूला करून ठेवायचं आहे, म्हणजे आपण त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून घेणार आहे. तुम्ही जर आधीचे व्हिडिओ माझे बघितले असेल तर तुम्हाला माहितीच असेल की कस्टर्ड पावडर आहे ती कोमट म्हणजे कोमट दुधामध्येच मिक्स करायची, नाहीतर तिच्या गुठळ्या होतात. जास्त गरमही दूध घ्यायचं नाही आणि थंडही दूध घ्यायचं नाही, हलकं कोमट दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जी कॉर्नफ्लॉवर आहे ते मिक्स करायचं. मी ते 1 चमचाच कॉर्नफ्लॉवर घातलं आहे, कारण आपल्याला म्हणजे मिल्क असं हवं आहे, असं घट्ट घट्ट जसं आपण आईस्क्रीमसाठी बनवतो कस्टर्ड, अगदी तसं घट्ट नको आहे, असं मिल्कसारखं पाहिजे. जसं कोणताही शेक असतो, बदाम शेक किंवा काजू शेक, तो कसा आपल्याला मार्केटमध्ये मिळतो त्या कन्सिस्टन्सीचे हे दूध बनवून तयार करायचं आहे. म्हणून कस्टर्ड पावडर आहे ती 1 चमचाच वापरायची. तर कस्टर्ड पावडर मिक्स करून मी बाजूला ठेवले आणि दूध आहे ते हलकं गरम झालं, म्हणजे 1 उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून साखर टाकायचे. गोडीप्रमाणे तुम्ही तुमच्या साखर आहे ती कमी जास्त करू शकता. साखर छान विरघळवून घ्यायची, मस्त असं स्टर करत राहायचं, म्हणजे पटकन विरघळते. दूध आपल्याला खूप जास्त आटवायचं नाही आहे बाकीच्या रेसिपींसारखं, कारण आपल्याला हे रनी कन्सिस्टन्सीमध्ये हवं आहे. हलकं गरम झालं, साखर विरघळली की लगेचच आपल्याला याच्यामध्ये कस्टर्ड मिक्स केलेलं जे दूध आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये घालायचं आहे. एका हाताने घालून दुसऱ्या हाताने आपल्याला ते हलवत राहायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत, कारण आपल्याला याच्यामध्ये अजिबात गुठळ्या नको आहे. तसं स्मूथ असं तयार झालं पाहिजे. छान अशी उकळी यायला लागली, 1-2 छान उकळ्या आल्या की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. खूप जास्त शिजवून घ्यायचं नाही आहे, नाही तर मग ते घट्ट होतं. तुम्हाला मी पळीमध्ये घेऊन दाखवते, म्हणजे दुधाची कन्सिस्टन्सी आहे ती तुमच्या लक्षात येईल. तर एवढं पातळ हवं आहे, कारण गार झाल्यानंतर ते हलकं घट्ट पुन्हा एकदा होतं, त्यामुळे इतकं पातळ हवं आहे. आता याला छान असं मध्ये मिक्स करत गार करून घ्यायचं आहे. असंच ठेवायचं नाही, तर वरती खूप जाड अशी साय पकडते, त्यामुळं हलकं 1-2 मिनिटांनी मिक्स करत त्याला रूम टेम्परेचरवर घेऊन यायचं आहे. एका साईडला दूध आहे ते गार होतं आहे, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. मी ते टुटी फ्रुटी, चेरी, काही ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेत. आपले सब्जा छान भिजलेले आहेत. शेवया घेतल्यात आणि आता इथे मी जे द्राक्ष आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि ह्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेते. फालुद्यामध्ये द्राक्ष छान लागतात किंवा डाळिंब असेल तर तेही छान लागतं. तुमच्याकडे जे फ्रूट अवेलेबल आहे ते तुम्ही घालू शकता, अदरवाईज नाही घातलं तरी चालतं. असाही प्लेन फालुदा खूप चवीला लागतो. इथे आपली सगळी तयारी झालेली आहे. दूध आहे ते सुद्धा छान असं गार झालं आहे, म्हणजे अगदी रूम टेम्परेचरवर आलं आहे. आता मी हे दूध आहे ते एका ग्लासमध्ये काढून घेणार आहे, कारण आपल्याला रूम टेम्परेचरवरचं दूध फालुद्यामध्ये वापरायचं नाही, ते मस्त असं चिल्ड करून घ्यायचं आहे. म्हणून याला कोणत्याही ग्लासमध्ये किंवा बाउलमध्ये तुम्ही काढून घ्या आणि फ्रीजमध्ये 1 अर्ध्या तासासाठी ठेवायचं, म्हणजे ते मस्त गार होतं आणि मगच आपल्याला फालुदा आहे तो सेट करायला घ्यायचा आहे. तर इथे मी जे स्ट्रॉबेरी क्रश असतो तो घेतलेला आहे. खरं म्हटलं तर रुआबजा वापरला जातो, पण तो घरी तयार केलेला माझ्याकडे सध्या अवेलेबल नव्हता, म्हणून मी हा स्ट्रॉबेरी क्रश वापरला आहे. हा सुद्धा घरी तयार केलेलाच आहे. या सगळ्याची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, नक्की चेक करा. आणि आता मी हा एक काचेचा जार घेतला आहे. तुमच्याकडे जर कोणता ग्लास असेल तर तुम्ही वापरू शकता. आणि आता याला स्ट्रॉबेरी क्रशने आपल्याला गार्निश करून घ्यायचं आहे, म्हणजे असं बाहेरून छान अशी एक लेअर सोडायची, म्हणजे जेव्हा आपण पूर्ण फालुदा असेंबल करतो तेव्हा तो दिसताना खूप छान दिसतो, म्हणून ही स्टेप करायची. ह्या जागी तुम्ही रुआबजा वापरला तरी त्याचा फ्लेवर आहे तो खूप छान येतो. मी सगळा जो
क्रश आहे तो व्यवस्थित असा सगळ्या जारला लावून घेतला आहे आणि 2 चमचेसारखा क्रश आपल्याला बॉटमला घालायचा आहे, म्हणजे त्याची जी चव आहे ती मस्त अशी फालुद्यामध्ये आली पाहिजे। छान गार्निश करून घेतल्यानंतर बाकीचा जो क्रश आहे तो मी खाली बॉटमला घातला आणि थोडासाच वाचून ठेवला आहे, जो मी टॉपला गार्निशिंगसाठी वापरणार आहे। नंतर आपल्याला याच्यामध्ये सब्जा सीड्स घालायचे आहेत। सब्जा सीड्स या उन्हाळ्यामध्ये कोणत्या ना कोणत्या पदार्थांमधून तुम्ही नक्की खा, आपल्या शरीराला खूप चांगले असतात। आणि सोबतच जी सेव आहे ती घातलेली आहे आपण तयार करून घेतलेली, आणि जे द्राक्षाचे पीस आहेत तेही घातलेत। दूध आहे ते मस्त असं चिल्ड झालं होतं, ते संपूर्ण आता घालायचं आहे आपल्याला। आणि त्याच्यावरती पुन्हा ज्या सगळ्या स्टेप आहेत त्या रिपीट करायच्या आहेत, म्हणजे परत आपल्याला सेवई घालायची आहे आणि जे सब्जा सीड्स आहेत ते सुद्धा मी असे 2 चमचे घातलेत। त्यानंतर ज्या टूटी फ्रुटी आहेत त्या घातलेल्या आहेत, ह्या सुद्धा मी घरी तयार करून घेतल्यात। पूर्ण नॅचरल कलरमध्ये यांना मी तयार केले, त्याची व्हिडिओ नक्की चेक करा। आणि सोबतच मी ते ड्रायफ्रूट्समध्ये बदाम कट करून घेतले होते, तुम्हाला जेही ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही वापरू शकता। आणि पुन्हा एकदा मी याच्यामध्ये द्राक्षाचे पीस घातलेत आणि आता जे व्हॅनिला आईस्क्रीम आहे ते मी वापरणार आहे, हे सुद्धा घरी तयार केलेलंच आहे। हे याच्यापासून मी खूप साऱ्या रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर केलेत, नक्की चॅनलवर जाऊन एकदा चेक करा। तर आता हे आईस्क्रीम आहे ते वरती आपल्याला टॉपला ठेवायचं आहे, कोणत्याही चमच्याच्या साहाय्याने तुम्ही ठेवू शकता। तुम्हाला हवं तसं 1 स्कूप 2 स्कूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता, किंवा जी पण आपण लेअर याच्यामध्ये घातलेली आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा वर खाली करू शकता। असं काहीच कंपल्शन नसतं की एकानंतर एक घातलं पाहिजे, स्टेप बाय स्टेप तुम्हाला जेही आवडतं ते तुम्ही घालू शकता। पुन्हा मी ड्रायफ्रूट्सनी आणि टूटी फ्रुटीनी गार्निश केलं आहे, थोडा जो स्ट्रॉबेरी क्रश आहे तो वरून घातला आहे आणि एका चेरीने मी याची गार्निशिंग पूर्णपणे कंप्लीट केले। तुम्हाला फायनल लुक दाखवते, तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय। असं वाटतंय की आपण बाहेरून आणलंय आणि खातोय की काय, घरात बनवलंय असं पटकन कुणाचा विश्वास बसणार नाही, इतकं छान दिसतंय। घरी एकदा नक्की ट्राय करा, एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे। या उन्हाळ्यामध्ये घरी बनवलेल्या हेल्दी गोष्टी खा आणि हेल्दी राहा। तर तुम्हाला मी चमच्यामध्ये घेऊन दाखवते, किती छान टेक्स्चर आलेलं आहे आणि चवसुद्धा छान झाली होती। गोडीचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता। आणि ही रेसिपी आहे ती उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद, बाय बाय।